सर्वांना नमस्कार. माझा वर्ग या ॲपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माझा वर्ग या ॲपमधील निकाल विभाग याविषयी माहिती घेणार आहोत. तर निकाल विभाग या डॅशबोर्डवरील टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणाहून क्लिक करू शकतो. तसेच ड्रॉवर मेनूमध्ये आपल्याला निकाल विभाग पाहायला मिळेल. तर निकाल विभागावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 4 टॅब दिसत आहेत. सत्र 1, सत्र 2, महिनावार उपस्थिती आणि वर्गातील परीक्षा. सत्र 1 यामध्ये आपल्याला सत्र 1चे मार्क भरता येतील. सत्र 2मध्ये सत्र 2चे मार्क, नोंदी इत्यादी गोष्टी करता येतील. तर आता सर्वप्रथम आपण सत्र 1 या टॅबविषयी माहिती घेऊया. सत्र 1 या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारच्या टॅब दिसत आहेत. याच क्रमाने आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. सर्वप्रथम आपण वर्षाच्या सुरुवातीला आपण भारांश निश्चिती करत असतो. तर या ठिकाणी आपण भारांश निश्चितीमध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसून येईल. तर ही भारांश निश्चिती करताना आपल्याला सर्वप्रथम या तंत्रांपैकी कोणत्या तंत्रांना आपल्याला मार्क द्यायचे आहे हे निश्चित करायचे आहे. तर आपण बघूया. तर या भारांश निश्चितीमध्ये आपल्याला 5 तंत्र किंवा त्यापेक्षा कमीत कमी या ठिकाणी तंत्र 5 आपल्याला निवडावे लागत असतात. तर आपण बघूया. यामध्ये आपल्याला ऑटोफिल नावाचं एक बटन दिलेलं आहे. त्याचा उपयोग मी आता सांगतो. आपण सुरुवातीला यामध्ये मार्क भरले, एका विषयाचे मार्क भरून घ्या. आपल्याला ज्याप्रमाणे या ठिकाणी गुणदान करायचे आहे तर ते आपण यामध्ये तंत्र निश्चित केल्यानंतर तोंडीला मार्क आपण दिलेले आहेत. प्रात्यक्षिक असेल तर ठीक आहे, नाहीतर आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी 100 गुण आपले झालेले आहेत. आता सर्व विषयांना आपल्याला हीच तंत्र वापरायची असतील तर आपण सर्वात पहिल्या विषयाला जे मार्क भरलेले आहेत तर ते तसेच ठेवून आपण ऑटोफिल हे नावाचं बटन दाबायचे. आपण बघू शकता ऑटोफिल हे बटन प्रेस केल्यानंतर ॲटोमॅटिक सर्व विषयांना ज्याप्रमाणे मराठीचे मार्क आलेले आहेत त्याचप्रमाणे सर्व विषयांना गुणदान भारांश निश्चिती करून झालेली आहे. आता आपण याच्यात बदल देखील करू शकता. आता कला कार्यानुभवाला आपण 20, प्रात्यक्षिकला 60 आणि उपक्रमला 20. आता या ठिकाणी आपल्याला ऑटोफिल नाही वापरता येणार आहे, कारण ऑलरेडी आपण ते वरच्या विषयांना वापरलेलं आहे. तर या 3 विषयांना फक्त आपल्याला मार्क टाईप करावे लागतील. तर अशा प्रकारे भारांश निश्चिती झाल्यानंतर आपण सेव्ह बटन प्रेस करायचे. या पद्धतीने आपली आकारितची आणि संकलित याचे मार्क देऊन झालेले आहे. जर चुकून तुमच्याकडून 100पेक्षा जास्त गुण द्यायला गेला तर हे बटन डिॲक्टिवेट होणार आहे आणि तुम्हाला कोणत्या गुणाला तुमच्याकडून विषयाला जास्त गुण दिले गेलेत हे देखील कळणार आहे. आता ही माहिती सेव्ह करायची आहे. सेव्ह केल्याशिवाय तुमची भारांश निश्चिती सेव्ह होणार नाही आणि त्याचे मार्क आपल्याला भरता येणार नाहीत. यानंतर आपण बॅक आल्यानंतर चाचणी सत्र 1 या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता या विद्यार्थ्याचे मार्क आपल्यासमोर आलेले दिसून येतील. वर्गामध्ये आपण चाचणी घेतल्यानंतर जेवढे गुण आपण भारांश निश्चितीमध्ये चाचणीला ठरवले होते तेवढेच या ठिकाणी मार्काचे बटन आलेले आहेत. तर आता ही बटनामध्ये आपल्याला फक्त मार्क पाहून क्लिक करायचे. आता वरती विद्यार्थ्याचं नाव आलं आहे. 2 विद्यार्थी सध्या ॲड केलेले आहेत आपण. तर हे नाव आपोआप या विद्यार्थ्याचे चाचणीचे गुण भरून झाल्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याचं मार्क बटन आपोआप येणार आहेत. आता उदाहरणार्थ या विद्यार्थिनीला 8 गुण मिळाले, दुसऱ्या विद्यार्थिनीला 9 गुण आहेत. अशा प्रकारे मराठीचे आपले गुण भरून झालेत. खाली हिरव्या रंगामध्ये आपल्याला मेसेज येत आहे, सर्व गुण भरून झालेत मराठी विषयाचे. त्यानंतर इंग्रजी विषय निवडायच्या चाचणीसाठी या विद्यार्थिनीला 8 गुण आहेत. 2 नंबरची विद्यार्थिनी हिला 9 गुण आहेत. अशा प्रकारे आपण एक विषयांचे मार्क भरू शकतो.
फक्त क्लिक करायचं. या ठिकाणी सेव्ह कुठेही बटन प्रेस करायची जरूरत नाही. जर आपल्या एखाद्या विद्यार्थ्याचे मार्क चुकून भरल्या गेले तर आपण मागे जाऊन त्या विद्यार्थ्याचे मार्क एडिट करू शकतो. म्हणजे बघा, आता तुम्ही 7 दिले होते तर आपल्याला या ठिकाणी 7 मार्क 10पैकी 7 मार्क याला मिळालेले आहेत. अशा प्रकारे आपण हे एडिट करू शकतो. मार्क मागे जाऊ शकतो, पुढे जाऊ शकतो आणि त्या विद्यार्थ्यांचे मार्क आपण एडिट करू शकतो. ज्यावेळेस आपले काम 100% होईल त्यावेळेस वरती आपल्याला या ठिकाणी कामाची प्रगतीमध्ये 100% झालेले आहे. याचा अर्थ हे 4ही विषय आता भरून झालेले आहेत चाचणीचे. तर अशा प्रकारे आपण चाचणीचे गुण भरू शकतो. याच्यानंतर वर्णनात्मक नोंदी. आपल्याला थोड्या दिवसानंतर वर्णनात्मक नोंदी करायच्या असतात सत्र 1 परीक्षेच्या अगोदर. तर आपण त्या केव्हाही करू शकतो या ॲपमध्ये. फक्त आपल्याला नोंदी करण्याची या ठिकाणी दोन्हीपैकी एक कोणतीही पद्धत आपण वापरू शकता. तर पहिली पद्धत जी आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता विद्यार्थ्याची नावं या ठिकाणी आलेली आहेत. आपल्याला नाव सिलेक्ट करायची जरूरत नाही, आपोआप पहिलं नाव येणार आहे. यानंतर याच्यामध्ये आपण सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे प्रत्येक विषयाच्या 50 नोंदी आहेत. आपण त्या स्वतःसुद्धा या ठिकाणी टाईप करू शकता किंवा त्या नमुना नोंदी ज्या आपण सुरुवातीला घेतलेल्या आहेत त्याच नमुना नोंदी या ठिकाणी ड्रॉपडाऊनमध्ये येणार आहेत. हे पहा, तुम्हाला या विद्यार्थिनीसाठी जी नोंद योग्य वाटते ती आपण या ठिकाणी निवडायची. आपल्याला ही नको असेल तर आपण ती खोडून या ठिकाणी स्वतःची नोंद या ठिकाणी करू शकतो. तर आपण पाहिलं आहे की आपल्याला जर वाटलं तर आपण आपल्या स्वतःची नोंद या ठिकाणी करू शकतो किंवा या ठिकाणी उपलब्ध असलेल्या ड्रॉपडाऊनमधून आपण नोंदी निवडू शकता. तर आपण पाहू शकता तर अशा प्रकारे आपण नोंदी या एक विषयाच्या निवडू शकता आणि निवडल्यानंतर सगळ्यात खाली या ठिकाणी सेव्हचे बटन आहे. हे सेव्ह बटन आपल्याला या ठिकाणी प्रेस करायचे. तर आपण बघू शकता अशा या नोंदी या ठिकाणी सेव्ह केल्यानंतर आपल्यासमोर मेसेज येईल, या मुलीच्या नोंदी सेव्ह झालेल्या आहेत. यानंतर आपण दुसऱ्या विद्यार्थिनीच्या नोंदी देखील अशा प्रकारेच निवडू शकतो. ही झाली एक पद्धत. दुसरी पद्धत आहे, यामध्ये आपण मुलगा आहे का मुलगी ही नोंद या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि जर जास्त विद्यार्थी असतील तर आपण या ठिकाणी एक नोंद घेतलेली आहे. हीच नोंद समजा जर 2 विद्यार्थ्यांना लागू होत असेल तर अशा प्रकारे क्लिक करायचं. याचा अर्थ ही एक नोंद या 2 विद्यार्थ्यांना जाणार आहे आणि नंतर सबमिट करायचं. ही दुसरी पद्धत आपण वापरू शकता, पहिली पद्धतसुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे वर्णनात्मक नोंदी आपण या ठिकाणी आहेत. यानंतर उपस्थिती सत्र 1. सत्र 1च्या परीक्षेला किती विद्यार्थी उपस्थित होते. कदाचित काही वेळेस परीक्षेला अनुपस्थित असतील तर आपण ए बटन प्रेस करायचे आणि सेव्ह म्हणायचे. तर अशा प्रकारे सेव्ह बटन प्रेस केल्यानंतर आता उपस्थितीमध्ये आपली एक विद्यार्थी उपस्थित आहे, एक अनुपस्थित आहे. तर विषयनिहाय गुणधन याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण त्या विद्यार्थ्याचे मार्क दिले. प्रात्यक्षिकला आपल्याला या ठिकाणी मार्क द्यायचे आहेत. आपोआप आपल्याला या ठिकाणी स्क्रोल होणार आहे. प्रकल्पाचे जर या विद्यार्थ्यांना मार्क द्यायचे असतील तर आपण एखाद्या विषयाचे 10 गुण तंत्राचे आपण या प्रकल्पाला ॲडजस्ट करू शकतो. आता सध्या मला हे द्यायचं नाही तर मी 0 केलं आहे. त्यानंतर 9. आता बघा, जर आपण 2 नंबरची विद्यार्थिनी परीक्षेला अनुपस्थित दाखवली असेल तर याच्या पुढे मार्क तिचे भरता येणार नाही. अशा प्रकारे आपण मार्क देऊ शकतो. आता समजा मला ह्या विद्यार्थिनीला उपक्रमाऐवजी प्रकल्पाला मार्क द्यायचे तर मी इथं 0 देणार आणि प्रकल्पाला 10 पैकी या ठिकाणी मी गुण देणार. अशा प्रकारे आपण एक विद्यार्थ्याचे मार्क या ठिकाणी भरू शकतो बघा. आणि हे सगळे मार्क आपल्याला भरता येणार आहे. कलाकार्य अनुभवाचे सुद्धा मार्क आपल्याला देता येतील. असं अगदी
कमी वेळामध्ये आपण निकाल आपला तयार करणार आहोत. यानंतर संकलित गुणधन आहे. आपण जे मार्क भरलेले होते लेखी आणि तोंडीचे, आणि दुसरी विद्यार्थिनी अनुपस्थित आहे त्यामुळे याला अनुपस्थित असं येणार आहे. तर असे मार्क आपण संकलित आकारिक दोन्ही भरू शकतो. हे भरल्यानंतर सत्र एक निकाल PDF जी मार्क आपण भरलेत, नोंदी केल्यात, त्याची एकत्रित PDF आपल्याला फक्त एका क्लिकवर मिळणार आहे. हे बघा, पहिलं टायटल पेज आलेलं आहे आपल्यासमोर. याच्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल आलेला आहे. आता 2 नंबरची विद्यार्थिनी अनुपस्थित होते त्यामुळे तिला E2 श्रेणी आलेली आहे. आणि हे पहा, विद्यार्थ्यांचे गुण आपल्याला दिसून येतील, नोंदी आणि त्याचबरोबर त्यांना दिलेले गुण. आता आपण काही ठराविकच विषयाचे मार्क भरलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारे श्रेणी आलेली. दुसरी विद्यार्थिनी अनुपस्थित होती त्यामुळे तिचं जो रिझल्ट आलेला आहे तो अनुपस्थित आलेला आहे. E2 श्रेणीमध्ये ती गेली. याच्यानंतर खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला दिसेल विषयनिहाय श्रेणी. त्या विद्यार्थिनीला मराठीमध्ये अ1 मध्ये श्रेणीमध्ये ती आहे. ती काउंटिंगसुद्धा याच्यामध्ये होणार आहे. तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काउंटिंग करण्याची गरज यामध्ये नाही, डायरेक्ट PDF तयार होणार आहे. याच्यानंतर संवर्गनिहाय श्रेणी. आता ती विद्यार्थिनी ड श्रेणीमध्ये होती एकूणात, त्यामुळे ती अजामध्ये असल्यामुळे या ठिकाणी एक विद्यार्थिनी अजामध्ये आणि दुसरी विद्यार्थिनी पण अजामधली E2 मध्ये आहे. अशा प्रकारे 2 विद्यार्थिनींचा आकडा आपल्याला एकूणात संवर्गनिहायमध्ये दिसणार आहे. बघा, या ठिकाणी एक आहे आणि या ठिकाणी E2 मध्ये एक आहे. यानंतर आपला आडवा जो रिझल्ट असतो तो याप्रमाणे या ठिकाणी दिसणार आहे. आपण बघू शकता. तर अशा प्रकारे हा रिझल्ट आपला एका क्लिकमध्ये तयार होणार आहे. फक्त डाउनलोड बटन प्रेस केल्यानंतर ही PDF आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणार आहे. आपण पाहू शकता, जर फोल्डरमध्ये आपण गेलो आपल्या मोबाईलच्या, तर सगळ्यात अगोदर बघा या ठिकाणी संवर्गनिहाय सत्र 1चा संपूर्ण निकाल PDF आपली A4 पेजमध्ये सेट करून आपल्याला उपलब्ध होईल. आपल्याला फक्त याची प्रिंट काढायची आहे. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात आपण आपला सत्र 1चा आणि सत्र 2चा निकाल तयार करू शकता.